मूर्खाचा त्याग करा. अन्यथा वेद पांडित्यम शास्त्रमाचार मन्यथा अन्यथा वदतः शांतम लोकाहा क्लिशंती चान्यथा. येथे आचार्य चाणक्य महत्त्वपूर्ण स्थापित झालेल्या स्थितींना निरर्थक आणि बेकार म्हणणाऱ्यांविषयी विचार व्यक्त करताना म्हणतात की जे लोक वेदांना, पांडित्याला, शास्त्रांना, सदाचाराला आणि शांत मनुष्याला बदनाम करतात ते व्यर्थच कष्ट करीत असतात. अर्थात जर कोणी वेद, शास्त्र, बुद्धिमंत, सदाचारी आणि शांत अशा माणसानं वाईट ठरवित असेल तर तो मूर्ख आहे. असे केल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होत नाही, कारण अनेक ऋषीमुनींनी कित्येक वर्षांच्या साधनेनंतर ते तत्त्वज्ञान प्राप्त केले आहे आणि त्याचा उजेड व्यावहारिक वेदशास्त्रांच्या रूपात टाकला आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी ज्या नियमांचे विधान केले त्या तत्त्वज्ञान आणि आचार परंपरेला विरोध करणे व त्या महान तपोधर्मी परोपकारी धर्मात्मा महात्म्यांविषयी अवज्ञेची भावना जोपासणे. जेथे व्यक्तीच्या मूर्खपणाची पराकाष्ठा आहे तेथे परंपरागत आणि लोकाधिष्ठित धर्म आचरणाची उपेक्षा करून समाजाला अधर्माच्या खोल खाईत ढकलण्यासारखे आहे. याला कधीही लोकहिताच्या भावनेने प्रेरित कार्य असे म्हणता येणार नाही. म्हणून वेदशास्त्र आणि महात्मा विरोधी व्यक्ती त्याज्य आणि निंदनीय आहे. समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने अशा माणसे प्रत्येक प्रकाराने दुःखदायी असतात. म्हणून यांचा त्याग करण्यातच समाजाचे हित आहे. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.